नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेती ज्ञानसागरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपलं हे चॅनल सुरू करण्यामागे एकच सोपा उद्देश आहे की शेतीतली प्रत्येक लहान मोठी नवीन माहिती अगदी सोप्या भाषेत थेट आपल्यापर्यंत पोहोचावी, जेणेकरून त्याचा आपल्याला शेतीत खरंच फायदा होईल. आणि याच विचाराने आज आपण एक असा विषय घेऊन आलोय जो आपलं उत्पादन आणि नफा दोन्ही वाढवू शकतो. आज आपण पाहणार आहोत एका एकर टोमॅटोच्या शेतीचा एक पक्का आणि यशस्वी आराखडा. जरा विचार करा, हा आकडा आहे 2000. हो, हे खरं आहे. एका एकर जमिनीतून तब्बल 2000 क्रेट टोमॅटोचं उत्पादन घेणं शक्य आहे. आता आपल्या मनात पहिला प्रश्न हाच येतो की हे खरंच शक्य आहे का? आणि जर असेल तर मग कसं? चला, तर मग ह्याच प्रश्नाचं उत्तर आज आपण अगदी श्रीट फॉर फ्रीट समजून घेऊया. बघा, कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात ही त्याच्या पायाभरणीनेच होते. आणि टोमॅटोच्या शेतीत भरघोस यशाचा पाया म्हणजे योग्य जमिनीची तयारी आणि सगळ्यात महत्त्वाचं योग्य बियाणांची निवड. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे टोमॅटोच्या वाणाची निवड. बाजारात साधारणपणे 2 प्रकारचे टोमॅटो जास्त चालतात. एक म्हणजे गोल, ज्याला आपण गावठी किंवा देशी म्हणतो, आणि दुसरा आहे अंडाकृती. आता यातलं निवडायचं कोणतं? तर सरळ हिशोब आहे. आपल्या स्थानिक बाजारात कोणत्या प्रकाराला जास्त मागणी आहे आणि चांगला भाव मिळतोय हे पाहूनच आपण वाण निवडला पाहिजे. पण चांगला वाण ओळखायचा तरी कसा? तर त्यात काही गोष्टी असायलाच हव्यात. सगळ्यात पहिलं म्हणजे तो रोगांना कमी बळी पडणारा असावा, म्हणजे आपला फवारणीचा खर्च वाचतो. दुसरं, त्याची फळं शक्यतो एक सारख्या आकाराची यायला हवीत. तिसरं, ते वाहतुकीत टिकायला हवं, म्हणजे लवकर खराब होता कामा नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याची उत्पादन क्षमता जास्त असायलाच हवी. चला, वाण तर ठरला. आता बघूया लागवडीचं नियोजन. हे अगदी एखाद्या कारखान्याच्या आराखड्यासारखंच आहे. आपली जमीन जर भारी काळी असेल तर 2 सऱ्यांमध्ये 6 फूट आणि 2 रोपांमध्ये 2 फूट अंतर ठेवायचं. यामध्ये एका एकरात साधारणपणे 4000 रोपं बसतात. आणि जर जमीन हलकी मुरमाड असेल तर 5 बाय 2 फुटांवर लागवड करायची. यात जवळपास 5000 रोपं आरामात बसतील. रोपं तर लावली, पण आता त्यांना व्यवस्थित वाढवण्यासाठी एक आधुनिक प्रणाली बसवणं खूप गरजेचं आहे. ही प्रणाली म्हणजे आपल्या पिकासाठी पाणी आणि तण व्यवस्थापनाचा एक मजबूत कणाच आहे. आता ही प्रणाली म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर आपल्या ओळखीचं ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपर आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ठिबक म्हणजे नळीमधून प्रत्येक रोपाच्या मुळाशी थेंब थेंब पाणी आणि खत पोचवणारी एक हुशार व्यवस्था. आणि मल्चिंग म्हणजे जमिनीवर अंथरलेला एक खास प्लॅस्टिकचा पेपर, जो तण उगवू देत नाही आणि जमिनीतला ओलावा टिकवून ठेवतो. आणि खरं सांगायचं तर या प्रणालीचे फायदे जबरदस्त आहेत. यामुळे आपलं पाणी वाचतं, खत थेट मुळांना मिळतं, वाया जात नाही. तण काढायचा मजुरीचा खर्च वाचतो, जमिनीत ओलावा टिकतो, रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्या एकूण उत्पादनात मोठी वाढ होते. म्हणूनच ही गुंतवणूक खरंच मोलाची ठरते. प्रणाली बसवून झाली. आता वेळ आहे रोपांचा वाढीचं आणि संरक्षणाचं नियोजन करण्याचं. म्हणजे त्यांना योग्य वेळी योग्य आहार कसा द्यायचा आणि त्यांच्या शत्रूंपासून त्यांना कसं वाचवायचं. लागवडीच्या वेळीच आपण रोपांना एक ताकदीचा डोस देतो, ज्याला बेसल डोस असं म्हणतात. या DAP, चांगलं कुजलेलं शेणखत किंवा सेंद्रिय खत आणि सूक्ष्म अन्नद्रव्य यांचं मिश्रण असतं. हा डोस रोपांना सुरुवातीच्या काळात वाढीसाठी एक जबरदस्त ऊर्जा देतो. लागवडीनंतर खरा खेळ सुरू होतो, तो म्हणजे खत व्यवस्थापनाचा. ठिबकमधून म्हणजे पाण्याच्या नळीतूनच पिकाच्या प्रत्येक अवस्थेनुसार त्याला गरजेचा आहार दिला जातो. जसं की फुलांच्या अवस्थेत बोरॉन दिलं जातं, जे फुलगळ थांबवून जास्तीत जास्त फळधारणा करायला मदत करतं. आणि जेव्हा फळ मोठं व्हायला लागतं तेव्हा कॅल्शियम आणि पोटॅशियम दिलं जातं. कॅल्शियममुळे फळ टणक बनतं, ते लवकर खराब होत नाही. आणि पोटॅशियममुळे फळाला चांगली चव आणि रंग येतो. हे अगदी आपण जशी लहान मुलाच्या पोषणाची काळजी घेतो तसंच आहे. आता फक्त उत्तम आहार दिला म्हणजे सगळं झालं असं नाही. आपल्याला आपल्या पिकाच्या शत्रूंनाही ओळखून त्यांच्यावर नियंत्रण ठेवावं लागतं. हा एक प्रकारचा आपल्या पिकाचा संरक्षणाचा आराखडा आहे. टोमॅटोवर मुख्यत्वे 2 शत्रू हल्ला करतात. एक आहे टूटा ॲब्सोल्युटा नावाची एक अत्यंत त्रासदायक कीड. ही एक लहान पतंगाची अळी असते जी पानांच्या आत शिरते आणि आतूनच पान पोखरून खाते. त्यामुळे पानांवर पांढऱ्या नागमोडी रेषा दिसतात आणि झाडाची वाढच थांबते.
आणि दुसरे शत्रू म्हणजे बुरशीजन्य आजार जसे की करपा आणि मर रोग. हे आजार तोपरी पावसाळी किंवा ढगाळ वातावरणात खूप वेगाने पसरतात. या दोघांनाही वेळीच ओळखणं खूप महत्वाचं आहे. आता आपण ह्या प्रक्रियेच्या जवळजवळ शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत, जिथे आपण आपल्या केलेल्या मेहनतीचं खरं मोल मिळवणार आहोत. पिकलेलं फळ बाजारात न्यायचं कसं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. फळं हलकी कच्ची असतानाच तोडावीत, म्हणजे ती जास्त काळ टिकतात. तोडताना त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्या. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, मालाची प्रतवारी करा. म्हणजे काय तर लहान मोठे डागाळलेले टोमॅटो वेगवेगळे करा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मालाची प्रतवारी करणं म्हणजे फक्त निवड करणं नाहीये, तर ते खरेदीदाराचा विश्वास जिंकून आपल्या मालाला चांगला भाव मिळवण्यासारखे आहे. कारण चांगल्या एकसारख्या मालाला नेहमीच चांगला दर मिळतो. तर आत्तापर्यंत आपण ज्या गोष्टी पाहिल्या त्या सगळ्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. याच गोष्टी आपल्याला त्या 2000 क्रेटच्या जादुई आकड्यापर्यंत घेऊन जाणार आहेत. चला तर मग हे 2000 क्रेटचं लक्ष्य गाठण्यासाठी 5 महत्वाचे टप्पे किंवा गुरुकिल्ल्या पुन्हा एकदा लक्षात घेऊया. पहिलं, जास्त उत्पादन देणारं आणि बाजारात मागणी असणारं वाण निवडायचं. दुसरं, ठिबक आणि मल्चिंग प्रणाली बसवायची. तिसरं, वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य खत व्यवस्थापन करायचं. चौथं, मुख्य कीड आणि रोगांपासून पिकाचं संरक्षण करायचं. आणि पाचवं, योग्य वेळी तोडणी करून मालाची प्रतवारी करायची. एक गोष्ट लक्षात घ्या, ही फक्त पारंपरिक शेती नाहीये. ही एक सुनियोजित नफा देणारी आधुनिक पद्धत आहे, ज्यात प्रत्येक गोष्टीचा आधीच विचार केलेला असतो. आता जरा विचार करा, जर एका एकर शेतीतून इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्याचं नियोजन करणं शक्य असेल, तर आपल्या देशाच्या अन्न सुरक्षेच्या भविष्यासाठी याचा किती मोठा अर्थ असू शकतो. मित्रांनो, आजची ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर ती आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या शेती ज्ञान सागर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात एका नवीन आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयासह.